नमस्कार मंडळी, कसे आहात? माझ्या न्यू चौथ्या ब्लॉगमध्ये माझे नाव कोकणी हर्ष आणि या न्यू चौथ्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आता आम्ही चाललो आहे, मी आलेलो आता मामाच्या गावाला आणि आता आम्ही चाललो आहे बेंडल्यापाशीजवळ. तर तिथे आंब्याचे झाडं बिडे लावलेले आहेत ना, काजू यांचीचे, ते बघायला चाललो आम्ही. तर तिथे मावशी आणि काका येते तिकडनं, बघा तिकडनं मावशी आणि काका, आणि इकडे आहे तनू दीदी आणि मम्मी आणि बाबा आहेत पुढे. तर आता आम्ही सगळी चाललो तिकडे. तर बघूया, आता झाला आता टाईम आहे, त्याच्यानंतर तुम्हाला दाखवतो. भेटूया तिकडे, पाय मंडळी. आता आम्ही आलेलो आहोत बेंडला वेंशीच्या जवळ आणि इथे भेटले जांभळा. दाखवतो दीदी, एका जांभळा पूर्ण झाड असे ते थोडेसे भरलेत, ते बघा इथनं पण आहेत, ते काढतात तनू दीदी. आणि ते बघा करवंद विरवंद जाम झालेत. आणि मम्मी आता पुढं येते आणि काका आणि मावशी अजून आलेले नाहीत. आता जाऊया, आता आलेलं जवळ आपण भेटूया नंतर किती पाय. तर मंडळी आता आम्ही आलेलो इथे बघा, काजूंचं झाड आहे बघ, बिया बघ सुकलेत. तर बघा इथं काजू, कुठं आहेत काजू? मावशी आणि हे बघा काका काम करतात. आणि हे बघा काजू अजून असतील, हे बघा किती आहे तरी काजू आहेत. आणि इकडे आंबा, तिकडे एक आंबा आणि इकडे हे आहे काजूचं मोठं झाड. तर बघूया पिकलेली आंबा किती आहेत ते बघा, वरती बघा किती पिकलेली आंबा. आणि मम्मीला आंबा भेटले. मम्मी दाखव आंबा किती आहेत, तेव्हा किती पिवलं आलेत ते बघा. आंबा किती आहेत. आणि बघा काजूंचा झाड आणि आंबा किती भेटलेत, 4 भेटलेले आहेत आंबे. अजून वरती आहेत, ते काढायचे आहेत अजून. आणि इकडे पुरा पुरा मला बोलू शकता तुम्ही. आणि बघा किती जवळ आहेत आंबे. आणि इकडे काजू, हे बघा इकडे पाण्याची व्यवस्था आहे, पाणी बिणी. हे बघा कलमी आंबा तुम्हाला दाखवतो. हे बघा हाताजवळ बसूनच खोटू शकतो, किती मोठं आंबा आहेत बघू. तर आपल्याला काढायचे आहेत, त्याला काढू, तर नंतरला भेटू, बाय मंडळी. आता तुम्हाला दाखवतो किती आंबा काढले बघा. म्हणजे थोडंसं वरती चढलं आणि लगेच उतरलं. हे बघा इथे आंबे आहेत आणि इथे काजू, तिथे पण आंबे आहेत. तिथे अर्धे काढतात आंबे काका. हे बघा कितीतरी असे आंबे आहेत. आता जाऊया खाली तर कलमी आंबे आहेत, ती काढतात सगळी, तिथे जाऊया. हे बघा कलमी आंबे बघा किती आहेत, चढता नाही तर काय याचा म्हणून चढतो ना. बघा तिथे एक आंबा आहे, बघा तिथे एक विकलेला आंबा आहे. सगळे उजळलेले आंबे आहेत ते बघा, काका काढतायत सगळे आंबे. ते बघा इथं पिशवी आहे बाबांकड, ते काढते. बघा आंबा बघा मोठे आहेत आंबे. हे बघा आंबा केवढं मोठं आंबा आहेत, कलमी आंबे 2 आहेत असे. तर मंडळी तसे 6 माझे आहेत, तर तुम्हाला दाखवतोच. भेटूया नंतरला. आंबा काढायचं मी पण चढते, तर भेटू पाय मंडळी. आता मी चढलेत वरती, बघा काका काढतात, नदी खाली आहे. आंबा बघा मोठे आंबा आहे, ते वरती डोक्यावरती सगळे वाटतं. तर मी आंबे काढतो, तर तुम्हाला नंतर दाखवतोच. नंतर आंबे काढले भेटूया नंतर, पाय मंडळी. आता मी वापस या आंब्यावर वापस चढतोय. का मला एक आंबा भेटला एकदम पिवळा वरचा आंबा आहे, एकदम पिवळा धमक झाला. वापस चढतोय वरती. आता एवढाच पिवळा धमक झाला ना आंबा, दाखवतो बघा. आंबाचा पिवळा बघा आंबा, बघा आंबा किती पिकलाय बघू शकता. या आंब्यावरचा आंबा आता मला दिसला, मागाशी चढलेलो काका आणि मी, तेव्हा काही दिसला नाही, आता दिसलेला आहे. तर नाही जरा मंडळी हा बघा, मी आता आंबा काढलेला बघा, मोठा बघा आणि पिवळा झालेला आंबा. आता ठेवतो मी आता इथे. तर
मम्मी कुठं आहे रशी? तुम्हाला नंतर दाखवतो. पाय मंडळी आता आम्ही बहुतेक करून आंबे काढलेले आहेत, त्या खालच्या आंब्यावरचे पण आणि ह्या आंब्यावरचे पण. अशी काय करतेस? आंबे भरते मुंबईला न्यायला. मुंबईला न्यायला? एवढे सगळे आंबे आंबे होऊ शकतात. ते बघा एक टप आणि इकडे ते आंबे काढलेत बघा आमचे आंबे. ती बघा ती एक पिशवीवरली एक आणि इकडे आणि अजून तिकडे पण आहेत ना रिटे अजून. आमचे आंबे नाही झाडावरचे आंबे. तर हे बघा केवढूचं झाड आहे हा. आणि याच्यावर आहे आंबा बघा. ऐकलास काय? आंबा बघा. आणि आता आपण जाऊया रिट्या ना. तुम्ही बघू शकता रिट्या बघा तुम्ही. हे बघा असे पूर्ण असे रिट्या आहेत. तिकडचा पुरा असं मला तो बघा. हे बघा काय काजू काढतात बघूया. काका बघूया गाणी बिणी लावून मस्त ही काजू काढतात. जाऊया तिथे. काका काय करते? काय करते हा? बघा काका काजू काढतात. आणि काजूवरचे बघा काजू वगैरे पूर्ण बघा मस्त असा हा हे आहे जागा. सुंदर आहे बघा. किती काजू आहेत बघू शकता तुम्ही. काजूचे झाडं बघा किती आहेत ना. एवढी झाड आहे बघा. लागला कितीतरी झाड आहेत बघा. झाड बघा हे बघा. तो बघा झाड. तर मंडळी हा झाड बघा कसा झाला आहे खत्रीना. तर अजून आहे ते बघा छोटे छोटे कलमी आंबे बाबांनी आता लावले आहेत. आणि हे बघा पाहण्यासाठी असे गेलेत बघू शकता. सगळ्या झाडाखाली तशीच भेटेल तुम्हाला बघा. हे बघा. तर आता जाऊया. तर तुम्ही कोकणातला असते ना तर तुम्हाला ही टेक्नॉलॉजी माहिती असेल. तर हे टेक्नॉलॉजी माहिती काय असतात म्हणजे बघा त्या बरण्यांमध्ये माहिती पाणी भरायचं आणि ते छोटासा होल पाडायचा आणि ती बरणी पुरी पाण्याने भरून ठेवायची. मग थोडं असं कलमामध्ये आंबे जायचे. पाणी जात राहते म्हणजे काय होईल एका ह्याच्यात पाणी पण ओतून ठेवू आणि आरामात पाणी पडत राहील. तर तिथं जाऊया. सगळी खाली आहेत आंबे. आता गोळा करते. मावशी जाणार आहे मुंबईला त्यामुळे भेटूया नंतरला. जाऊया नंतर. बाय. भेटूया नंतरला. तिकडे जाते आता मी. ते बघा मस्त असं आहे. भेटूया नंतरला. बाय. मंडळी आता आम्ही आलेलोच इकडे पाणी भराय बघा. पाणी वाढते आणि तिकडनं बैल येत आहे. तर भीती वाटते. पाणी पियाला येते तर इकडेच चढूया. आता नंतर पाणी भरून नंतर आम्ही जाऊ वर. तिथे नंतर तर मंडळी आता आम्ही सगळी खाली येतो. आता घरी जायचं तर सगळी आता आंबा आणतात. मावशीकडे गोण आहे. पाटी मम्मीकडे एक हे आहेत आणि इथं नजीकडे माझ्याकडे पण आंबे आहेत. काजू आहेत आणि काकांकडे आंबे आहेत. आता आम्ही आता चाहतोय वरती. डाग जाम एकदम जाम लागले आहे. तर जाऊया तर वरती आणि भेटूया तिकडे. बाय. मंडळी आता आम्ही आलेलो आहोत जवळ घराच्या. आम्ही पिशवी येतले तर नदी पुढे काका पुढे आहेत आणि आधी पाडण्यात आहेत. तर जाऊया घर आलेलं जवळ. आता घराच्या जवळ जाऊया. जाम जड पिशवी आहे. तर नदी दे हा दिवस कसा गेला तुझा? का पिशवी उचलायला लागला म्हणून. पण आंबे जाम खाल्ले ना. आंबे जाम खाल्लेत ना. अर्ध्या मंडळी तर जाऊया. आम्हाला आंब्यात इंटरेस्ट मग काय काजू आम्ही आलेलो ते बघा. मामाला हा मामाचं घर आहे. बाबा लॉक आहे. चावी कुठं आहे? लॉक आहे. हॅलो भेटूया नंतर. बाय. आता आम्ही आलो घरी आणि टाळा खुललेलं आहे. बाबा आलेले आहेत.
तर टाळा खोलला तर नुसतं हातपाय धुवून फ्रेश व्हा मग जाऊ घरी. तर आता हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका आणि कमेंट पण करा. आणि भेटूया दुसऱ्या ब्लॉगमध्ये. तर हा नक्कीच या ब्लॉगमध्ये आम्ही सपोर्ट करा, कारण की माझ्या जरा सर्व जरा डाऊन झालं, त्यामुळे हा ब्लॉग नक्कीच सगळ्यांनी बघा, शेअर करा आणि लाईक करा, कमेंट करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. बाय.